नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण मित्रांनो पोलीस भरतीसाठी आणि वनरक्षक भरतीसाठी जी काही सिरीज चालू केलेली ती म्हणजे मित्रांनो PYQ सिरीज। या सिरीज मधली आपली मित्रांनो टेस्ट क्रमांक आपली आज 6 चालू आहे। यापूर्वी आपले 5 टेस्ट झालेले, त्या जर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, त्याची प्लेलिस्ट सुद्धा आहे, ही प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही चेक करू शकता। पहा, आपण मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता टेस्ट क्रमांक 6 पोलीस भरती PYQ 25 साठी पाहणार आहोत आणि हे संपूर्ण PYQ मित्रांनो या ठिकाणी 2021 पासून तर 2024 पर्यंतचे आहेत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये एकूण 10 प्रश्न असणार आहेत, 10 पैकी तुमचा स्कोर किती येतो हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा। संपूर्ण जे काही गणित आपले असणार आहेत हे बेसिक पासून आपण या ठिकाणी ॲडव्हान्स लेवल पर्यंत पाहणार आहोत, म्हणजे या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये सॉल्व्ह करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। पहिला प्रश्न पहा आपल्याला काय सांगतो, पहा मेडिकल बिल 280 रुपये असून महाले यांनी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या समान नोटा देऊन बिल चुकवली म्हणजे बिल भरले, तर त्यांनी प्रत्येक प्रकारच्या किती नोटा दिल्या असतील? नाशिक ग्रामीण पोलीसला विचारलेला प्रश्न आहे। पहिला ऑप्शन आहे 6, 2 नंबरचा ऑप्शन आहे 8, 3 नंबरचा ऑप्शन आहे 5 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 10। आता पहा, या ठिकाणी या स्वरूपामध्ये प्रश्न विचारत असताना तुम्हाला काय देतात मित्रांनो, आता या ठिकाणी जर असं असतं म्हणजे या ठिकाणी पहा सर्व जे रुपयामध्ये दिलेले, पहा हे 280 हे जे काय मित्रांनो हे सुद्धा रुपयामध्ये, हे सुद्धा रुपयामध्ये, याची एकके समान करावं लागतात। पहा हे सुद्धा रुपयामध्ये, त्याच्यानंतर पहा हे 5 रुपये, 5 रुपये हे सुद्धा रुपयामध्ये, त्याच्यानंतर 10 रुपये हे सुद्धा मित्रांनो रुपयामध्ये आणि 20 रुपये हे सुद्धा काय मित्रांनो रुपयामध्ये। म्हणजेच मित्रांनो सर्वांची एकके कशी समान आहे, सर्वांची एकके कशी समान आहे, एकके कसे आहेत मित्रांनो समान आहेत, एकके समान आहेत। जर या ठिकाणी वरचं जरी पहा 280 रुपयामध्ये दिलं असतं, हे रुपयामध्ये जर असतं आणि खालचे जे काही आहेत असं जर दिलं असतं तुम्हाला 5 पैसे, 10 पैसे, 10 पैसे आणि 20 रुपये अशा स्वरूपामध्ये जर असतं तर आपल्याला याचं रूपांतर पैशामध्ये करावं लागलं असतं, हे लक्षात ठेवा। म्हणजेच 100 पैसे, पहा या ठिकाणी 100 पैसे म्हणजे काय होतो मित्रांनो, 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 100 पैसे म्हणजे होतो मित्रांनो 1 रुपया, ठीक आहे। अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे बेसिक लक्षात ठेवायचे। आता हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा, आता संपूर्ण एकके समान असल्यामुळे आपल्याला काय करायचे, डायरेक्ट आपल्याला सोडवायचे। जर या ठिकाणी याच्यामध्ये पैशामध्ये 1 जरी रुपया जरी असता यामध्ये, तर मित्रांनो आपल्याला त्याचं पैशामध्ये रूपांतर करावं लागलं असतं, परंतु योगायोग असा की आपल्याला या ठिकाणी सर्व रुपयामध्ये किमती दिलेल्या आहेत, त्यामुळे याचं उत्तर आपण डायरेक्ट काढू शकतो। कसं तर पाहता, पहा मित्रांनो तुमच्यासाठी PYQ खूप महत्त्वाचे असतात, परंतु PYQ करत असताना त्याच्या अवतीभोवती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतील हे मित्रांनो तुम्हाला पाहणं गरजेचं असतं। PYQ करण्याचा अर्थ हाच होतो की त्याच्या अवतीभोवती म्हणजे त्याला अनुसरून अजून कशा स्वरूपाचे प्रश्न विचारू शकतात ते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। आता पहा किती आहेत मित्रांनो, 280 रुपये बिल किती आहे, 280 रुपये हे बिल आहे, 280 रुपये हे काय मित्रांनो बिल आहे, हे रुपयामध्ये। मग आता हे जर रुपयामध्ये जर असेल तर या ठिकाणी 5 रुपये हे सुद्धा रुपयामध्ये, प्लस 10 रुपये प्लस 20 रुपये हे सुद्धा रुपयामध्ये। म्हणजेच मित्रांनो मग आता आपल्याला काय करायचे, 280 आणि छेदामध्ये काय करायचे, सर्वांची बेरीज करायची। 5 आणि 10 झाले 15, 15 आणि 20 झाले 35, 15 आणि 20 किती झाले मित्रांनो 35। आता 35 झाल्याच्या नंतर 280 आणि भागाकारामध्ये 35 आहेत, मग याला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो का, कोणत्या तरी एका संख्येने तर जाऊ शकतो, ती संख्या म्हणजे मित्रांनो आपली 7। मग 7 न भाग दिल्याच्या नंतर 7 1 7 7 चोक 7 1 7 7 चोक 28, 7 चोक 28, 4चा भाग गेला, हा शून्य जशाच तसा गेला, ठीक आहे। 7 चोक 28, त्याच्यानंतर पहा 7 1 7 7 5 35, 7 5 35 कितीचा भाग गेला मित्रांनो 5चा गेला। म्हणजे समोर काय आलं, वरती आलं मित्रांनो 40 आणि खाली छेदामध्ये आलं मित्रांनो 5, छेदामध्ये काय आलं मित्रांनो 5। आता 5 ना आपण वरच्या संख्येला 40 ला भाग देऊ शकतो का, तर देऊ शकतो। 5 1 5, 5 5 5 25, 5 6 30, 5 7 35 आणि 5 8 40। म्हणजे या ठिकाणी भाग कितीचा गेला मित्रांनो, 5 1 5, 5 8 40, कितीचा भाग गेला मित्रांनो 8चा भाग गेला, कितीचा भाग गेला या ठिकाणी 8चा भाग गेला। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2। 8 कुठे दिले, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर। ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता, तर हा प्रश्न व्यवस्थितरित्या तुम्हाला आता समजलेला
असेल. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करायचे. पैशामध्ये जर आलं त्याचं काय करायचं मित्रांनो, संपूर्णचं पैशामध्ये रूपांतर करायचं. आता 2080 याचं सुद्धा पैशामध्ये रूपांतर करायचं, याला 100 न गुणायचे, कारण की 1 रुपया म्हणजे 100 रुपये होतो. ठीक आहे, पुढे पहा 2 नंबरचा प्रश्न. जर 2x प्लस 3y बरोबर 7 आणि 4x मायनस 3y बरोबर 5 असेल तर y ची किंमत किती? परभणी पोलीस भरती विचारलेला प्रश्न. पहिला ऑप्शन आहे 1, 2 नंबरचा ऑप्शन आहे 2, 3 नंबरचा ऑप्शन आहे 4 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 5. आता पहा, सर्वप्रथम हे दोन चल आहेत. पहा, हे पहिलं चल कोणतं आहे, तर पहिलं चल आहे मित्रांनो या ठिकाणी 2x प्लस 3y बरोबर 7 आणि दुसऱ्या नंबरचं चल आहे 2x मायनस 4x मायनस 3y बरोबर 5. हे काय मित्रांनो आपलं दुसरं एक समीकरण आहे. म्हणजे पहिली समीकरण आहे, हे दुसरं समीकरण आहे आणि याच्यावरून आपल्याला y ची किंमत काढायची आहे. तर कसे तर पहा, मग लिहून घ्या मित्रांनो. पहिलं समीकरण पहा, 2x प्लस 3y बरोबर 7 हे पहिलं समीकरण झालं. त्याच्यानंतर दुसरं समीकरण आपल्याला काय दिले, 4x मायनस 3y बरोबर काय दिलं मित्रांनो 5, बरोबर काय दिलं 5. हे झाले मित्रांनो आपलं दुसरं समीकरण. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल y ची जी काही किंमत आहे या ठिकाणी प्लस 3y आहे, त्याच्यानंतर इथं मायनस 3y आहे. म्हणजेच या ठिकाणी याची जर आपण बेरीज जर केली तर मायनस आणि प्लस हे विरुद्ध चिन्ह आहेत आणि यांच्या किमती सुद्धा समान आहेत. 3 किंमत आहे. किमती ज्यावेळेस समान असतात त्यावेळेस आपण याला मायनस प्लस मध्ये जर असेल तर याला आपण डायरेक्ट कट करू शकतो. हे लक्षात ठेवा, हे बेसिक आहे. मग काय करायचं आता, 3y प्लस मध्ये 3y आणि मायनस मध्ये 3y या दोघाला आपण डायरेक्ट काटू शकतो, कारण की मायनस प्लस आहे. ठीक आहे, याला काटल्याच्या नंतर याची बेरीज करा. आता 2 आणि 4 किती होतात मित्रांनो, 2 आणि 4 होतात 6x बरोबर. इथं किती झालं मित्रांनो, 7 आणि 5 झाले 12. 7 आणि 5 किती झाले या ठिकाणी 12 झाल्याच्या नंतर हे जे काही x तुम्हाला दिसत आहे, हे 6 तुम्हाला दिसत आहे x सोबत, हे कसे आहेत मित्रांनो, गुणाकारामध्ये आहेत. हे इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जातील, म्हणजे इथं भागाकारामध्ये जातील आणि इथं काय होईल, 6x sin 2 12. म्हणजे x ची किंमत किती आली, x ची किंमत आली मित्रांनो 2. x ची किंमत किती भेटली आपल्याला 2, x ची किंमत भेटली आपल्याला 2. आता x ची किंमत 2 भेटल्याच्या नंतर हे समीकरण आपण समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा, दोन्ही मध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण काय करूत मित्रांनो, समीकरण 1 मध्ये ठेवून देऊयात. मग समीकरण 1 काय मित्रांनो 2 आणि x ची किंमत किती आली मित्रांनो 2 आली. म्हणजे हे जे काही तुम्हाला 2 दिसत हे 2 आपण या ठिकाणी हे लिहिले. पहा, हे 2 समीकरण जसेच तसे पहिले 2 लिहिले आणि x ची किंमत किती आली 2 आली, म्हणून याला गुणाकारामध्ये 2 लिहा. गुणाकारामध्ये 2 लिहा प्लस 3y बरोबर किती आहे मित्रांनो 7. आता या दोघांचा जर गुणाकार जर केला तर किती येतो मित्रांनो 4 प्लस 3y बरोबर किती झालं मित्रांनो 7. आता हे जे काही तुम्हाला 4 इकडे कोणतेही चिन्ह नाही, याचा अर्थ इथं प्लस. पहा, 4 इकडे कोणतेही चिन्ह नाही म्हणून इथं प्लसचं चिन्ह असतं, म्हणून 4 ला जर आपण इकडे जर गेलो तर ते मायनस जाणार. म्हणजे 3y बरोबर 7, 3y बरोबर 7 मायनस 4. आता पहा 3y बरोबर, मग 7 मधून 4 गेला 3 राहिला, मग y बरोबर, आता हे y जे इथं काय गुणाकारामध्ये, इकडे गेल्याच्या नंतर भागाकारामध्ये जाईल, म्हणजे 3/3 म्हणजे 3 1 3 म्हणजेच y बरोबर किती येणार, y बरोबर येणार 1. y बरोबर किती येणार 1, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. संपूर्ण प्रश्न मित्रांनो महत्वाचे आहेत आणि पूर्वी परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो परभणी पोलीस भरती 2021 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता आणि मित्रांनो पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो पोलीस भरतीचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण हे जे काही व्हिडिओ आहेत तर व्यवस्थितरित्या पाहू शकता. एक मिनिट.
अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 3 नंबरचा प्रश्न पहा. 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो. 3 नंबरचा प्रश्न सुद्धा आपल्यासाठी खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहे. 3 नंबरचा प्रश्न पहा. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते. पुणे ग्रामीण पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत पहा. पहिला ऑप्शन आहे 7,000, 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 8,000, 3 नंबरचा ऑप्शन आहे 9,000 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो 10,000. तर पहा, हा प्रश्न मित्रांनो शेकडेवारीवर आधारित प्रश्न आहे. एक व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरी सुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते. म्हणजे सुरुवातीची कोणतीही रक्कम कशी असते मित्रांनो 100% असते, हे लक्षात ठेवा. सुरुवातीची कोणती रक्कम कशी असते, सुरुवातीची रक्कम कोणती असते तर ती 100%. ही काय असते मित्रांनो सुरुवातीची रक्कम म्हणजेच मूळ रक्कम. ही सुरुवातीची रक्कम असते. ठीक आहे, 100% असते. मग काय म्हणते सुरुवातीला किती त्याच्याकडे 100% पैसे होते, परंतु त्याने या 100%पैकी 30% खर्च केला. या 100%पैकी 30% काय केला त्यांनी खर्च केला. 30% खर्च केला. 30% खर्च जर केला तर त्याच्याकडे 100 मधून 30 गेला, किती राहिला मित्रांनो 70% राहिला. 70% राहिला. परंतु या ठिकाणी यांनी 70% दिलं का नाही, म्हणजे 70%ची किंमत त्यांनी काय दिली 6,300 दिली. म्हणजे 70% बरोबर 6,300. 70% बरोबर 6,300. तर 100% बरोबर किती, तर 100% बरोबर किती याचा करा मित्रांनो तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करायचा, याचा अर्थ 100चा गुणाकार 6,300 सोबत करा, 70%चा गुणाकार या ठिकाणी कसे प्रश्नार्थक चिन्हासोबत करा. मग करा पहा. 6,300 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये हे 70. मग आता अंशामधले जे शून्य किती असतील ते छेदामधले तेवढे सुद्धा कॅन्सल होणार. म्हणजेच मित्रांनो छेदामध्ये किती शून्य, एक शून्य. मग छेदामध्ये एक शून्य असेल तर छेदामधला एक शून्य कॅन्सल होणार आणि अंशामधला सुद्धा एक शून्य कॅन्सल होणार. पहा लक्षात ठेवा, अंशामध्ये आणि छेदामध्ये जेवढे शून्य असतात तेवढेच अंशामधले शून्य कॅन्सल होतात, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मग पहा मित्रांनो आता 7 जर आपण 63 भाग जर दिला तर 7 1 7, 7 9 63, 7 9 63 हे 2 शून्य आणि 10 वरचा 1 शून्य, म्हणजेच मित्रांनो 9,000 रुपये. त्याची मूळ रक्कम किती आली आपली 9,000 रुपये. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. सॉरी, आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. तर पहा मित्रांनो 4 नंबरचा प्रश्न. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने पाहत, आपला हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर हॉर्स वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती. गोंदिया पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. तर पहा, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर हॉर्स वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर हॉर्स असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती. आता मित्रांनो नावेवरचे प्रश्न तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्हाला फक्त 3 प्रवाह माहित असणं गरजेचं आहे. 3 प्रवाह म्हणजे मित्रांनो पहिली बोट ही आहे मित्रांनो आपली पहिली बोट, ही आहे मित्रांनो आपली दुसरी बोट म्हणजे नाव, आणि ही आहे मित्रांनो आपली तिसरी नाव. बोट म्हणजेच काय नाव. ह्या 3 नाव आहेत. आता मित्रांनो ह्या 3 नावासाठी आपण काय करू 3 गोल घेऊयात. पहा, ही पहिली नाव, ही दुसरी नाव, ही तिसरी नाव. हे आपल्या अशा 3 नाव आहेत. आणि हे जे काय पाणी आहे म्हणजे हा काय मित्रांनो पाण्याचा प्रवाह आहे. हा काय मित्रांनो पाण्याचा प्रवाह आहे, कारण की नाव कुठं पाण्यावरच तरंगणार. म्हणजेच मित्रांनो हा पाण्याचा प्रवाह आहे, हे लक्षात ठेवा. हा पाण्याचा प्रवाह आहे. म्हणजेच मग ही पहिली जी काय नाव आहे मित्रांनो पाण्याच्या विरुद्ध दिशेने जाते. म्हणजेच पाणी या दिशेने जर जात असेल, पाणी जर या दिशेने जात असेल तर नाव या दिशेने जात आहे, ही पहिली नाव आहे. दुसरी नाव कसे मित्रांनो संथ पाण्यातील आहे, म्हणजे पाणी स्थिर आहे. पाणी स्थिर म्हणजे विहिरीमध्ये जे पाणी त्या पाण्यामध्ये ही दुसरी नाव म्हणजे स्थिर पाण्यामधली नाव आहे, स्थिर. दुसरी नाव कशी स्थिर पाण्यामधली. आणि ही नाव कशी मित्रांनो प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे प्रवाह जर या दिशेने जात आहे तर नाव सुद्धा या दिशेने जात आहे. म्हणजे प्रवाह ज्या दिशेने जातो त्या दिशेने नाव सुद्धा जात आहे. ह्या 3 आपल्या नाव आहेत. मग लिहून घेऊयात. पहिली नाव कशी आहे, पहिली नाव मित्रांनो आहे आपली प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ही जाते मित्रांनो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. दुसरी कशी मित्रांनो स्थिर म्हणजे संथ पाण्यातील आहे. ही दुसरी जी नाव आपली संथ पाण्यातील म्हणजे स्थिर. दुसरी नाव स्थिर पाण्यातील. आणि ही प्रवाहाच्या दिशेने ही काय जाते मित्रांनो प्रवाहाच्या दिशेने.
दिशेने, ही कशी मित्रांनो प्रवाहाच्या दिशेने जाते, म्हणजे पाणी ज्या दिशेने वाहतं त्या दिशेने ही वाहत आहे, हे लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट मित्रांनो, यामध्ये ही कन्सेप्ट जर तुम्ही जर शिकले तर याच्यावर कितीतरी उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. लक्षात ठेवा, यामध्ये कुठल्याही प्रकारे सूत्र आपल्याला वापरायचं नाही. सूत्राचा जर तुम्ही या टॉपिकमध्ये जर विचार केला तर मित्रांनो तुम्हाला खूप अवघड जाईल, त्यामुळे आपल्याला सूत्राचा यामध्ये विचार करायचा नाही. लक्षात ठेवा, सोपं तुम्हाला करून सांगत आहे. तर पहा, आता झाली मित्रांनो, ही आहे मित्रांनो डावी बाजू, ही कशी आहे मित्रांनो डावी बाजू, आणि ही आहे मित्रांनो आपली उजवी बाजू, ही आहे मित्रांनो उजवी बाजू. म्हणजेच मग मित्रांनो आपण डावीकडून उजवीकडे जात असताना प्लस करत चला संख्या, आणि उजवीकडून डावीकडे येत असताना संख्या मायनस करत चला, ही लक्षात ठेवा. पहा मी काय म्हणतो, हे 3 वेग तुम्हाला दिलेले आहेत, ही 3, आणि हा पाण्याचा प्रवाहाचा वेग, हा प्रवाहाचा वेग, हा जो काही दिसत आहे तुम्हाला हा प्रवाहाचा वेग आहे, हा प्रवाहाचा वेग म्हणजेच नाव येते या ठिकाणी पाण्याचा वेग. प्रवाहाचा वेग म्हणजे काय, पाण्याचा वेग, हा पाण्याचा वेग, हे जे म्हणजे पाणी आहे हा पाण्याचा वेग आहे. मग तुम्हाला काय करायचंय, इकडून डावीकडून उजवीकडे जात असताना संख्या प्लस करत चालायच्या आहेत, आणि उजवीकडून डावीकडे येत असताना संख्या ह्या मायनस करत चालायच्या आहेत. ठीक आहे, आता कसं तर हे उदाहरणाच्या माध्यमातून पहा. आता पहा, एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर हॉर्स वेगाने पोहतो. आता प्रवाहाची दिशेने म्हणजेच आपली तिसरी नाव, प्रवाहाच्या दिशेने किती जाते, प्रवाहाच्या दिशेने जाते या ठिकाणी 15 किलोमीटर हॉर्स, म्हणून या ठिकाणी लिहा 15, याच्यामध्ये ही 15 किलोमीटर हॉर्स जात आहे प्रवाहाच्या दिशेने. नंतर काय म्हणतो पहा, जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर हॉर्स असेल, आता प्रवाहाचा वेग किती, 3 किलोमीटर हॉर्स म्हणते. प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर हॉर्स असेल तर त्या व्यक्तीचा पाण्याच्या विरुद्ध दिशेने वेग किती. आता विरुद्ध दिशेने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी उजवीकडनं डावीकडे जायचे, उजवीकडे डावीकडे जायचे म्हणजे आपल्याला संख्या मायनस करत चालायच्या. म्हणजेच मित्रांनो आता उजवीकडून डावीकडे जात असताना आता या ठिकाणी पहा, उजवीकडून आपल्याला डावीकडे जायचे म्हणजे संख्या मायनस करायच्या. याचा अर्थ या 15 मधून हे जे काही 3 तुम्हाला दिसते हे 3 मायनस करा. 3 मायनस जर केले तर इथे किती आले मित्रांनो, 12. किती आले पहा, 15 मधून 3 गेला, 12 राहिला. आता पाण्याचा प्रवाह 3 इथं असणार, तर इथं सुद्धा पाण्याचा प्रवाह 3च असणार, कारण की पाणी हे एकच असतं आणि हे एकाच गतीने वाहत असतं. म्हणून मित्रांनो परत या 12 मधून 3 मायनस करा. 12 मधून 3 गेला, किती राहिला, 12 मधून 3 गेला 9 राहिला. 12 मधून 3 गेला 9 राहिला. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय विचारलं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असणार, तर विरुद्ध दिशेचा वेग असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, 9 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुम्हाला असं दिलं जाईल की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 9 किलोमीटर आहे, प्रवाहाच्या दिशेनेचा वेग 15 किलोमीटर आहे, तर त्या नावेचा संथ पाण्यातील वेग किती, संथ पाण्यातील वेग किती. आता लक्षात ठेवा, मग हे जर तुम्हाला काढायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती आहे, 9, प्रवाहाच्या दिशेचा वेग किती आहे, 15. आता संथ पाण्यातील वेग आपला 12 आलेला आहे, तर आता पहा याच्यानुसार 12 येतो का पहा. आता काय करायचं मित्रांनो, हे 2 वेग तुम्हाला दिलेले म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, प्रवाहाच्या दिशेचा वेग. आता 2 वेगाची आपण बेरीज केली म्हणून छेदामध्ये आपण 2 लिहिले. ठीक आहे, मग मित्रांनो या दोघांची जर बेरीज जर केली तर बेरीज येते 24. बेरीज किती येते मित्रांनो, 24 आला. आता 2 न भागा, 2 न भागल्याच्या नंतर याचं उत्तर किती येते मित्रांनो, 12. पहा या ठिकाणी संथ पाण्यातील वेग आहे 12. म्हणजे कोणतेही 2 वेग जर तुम्हाला दिले असतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी याचा आन्सर काढू शकता. पहा उजवीकडे जाताना प्लस, उजवीकडे जात असताना प्लस करत चालायचे आणि डावीकडे जाताना मायनस करायचे. मायनस कुठली संख्या करायची, वेगळी कुठलीच संख्या नाही करायची, त्यामध्ये जी संख्या दिली त्याच प्लस मायनस करायची. हा टॉपिक मित्रांनो सर्वात सोपा टॉपिक आहे, परंतु हा बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवघड जातो. अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही शिकला तर मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, तर पहा पुढचा प्रश्न. आता 5 नंबरचा प्रश्न पहा तुमच्या समोर येते. दशादशे 5% दराने 16,000 रुपये मुदलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. नागपूर शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे 2,522, 2 नंबरचा ऑप्शन आहे 2,530, 3 नंबरचा ऑप्शन आहे 2,540 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 3,456. तर पहा आता हा जो काही प्रश्न आहे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजवर आधारित प्रश्न आहे. आता या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, चक्रवाढ व्याज. आता या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढत असताना तुम्हाला काय करायचे, 5% दर आहे आणि ही मुद्दल किती आहे मित्रांनो, 16,000 रुपये मुद्दल आहे, मुदत आहे 3 वर्षाची. तर हा प्रश्न मित्रांनो टक्केवारीमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. टक्केवारीमध्ये कसा, तर पहा एकूण मुद्दल किती आहे 16,000 रुपये, हे लिहा मित्रांनो 16,000 रुपये. पहा 16,000 रुपये लिहिल्या. 16,000 रुपये लिहिल्याच्या नंतर याचा दर किती आहे मित्रांनो, 5% दर आहे. दर किती आहे मित्रांनो, 5% दर आहे. आता दर 5% असेल म्हणजेच मित्रांनो 100 वर 105, हे 105. इथं खाली लिहा मित्रांनो 100, परत गुणाकारामध्ये 105,
105, कारण की दर किती आहे 5, म्हणजे दर कशावर असतो 100% असतो, म्हणून या ठिकाणी लिहिला 100. आता कालावधी किती आहे मित्रांनो 3 वर्षाचा आहे. कालावधी 2 वर्षाचा असतं, आपण 2च वेळेस लिहिलं असतं. कालावधी किती वर्षाचा आहे 3 वर्षाचा आहे, म्हणून याला परत या ठिकाणी गुणाकारामध्ये 105 करा. 105 आणि गुणाकारामध्ये या ठिकाणी 100. हे किती वेळेस 3 वेळेस केलं, का 3 वेळेस केलं, कारण की 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचे. मग मित्रांनो आता या ठिकाणी छेदामध्ये किती शून्य दिसते, 100 वर हे 2 शून्य आहेत, त्याच्यानंतर या 100 वर हे 2 शून्य आहेत, परंतु इकडे मित्रांनो 3 शून्य दिसत आहेत इकडे, म्हणजे 16,000 वर 3 शून्य आहेत, म्हणून आपल्याला हे 3 शून्य कॅन्सल करावं लागतील. मग अंशामधले 3 शून्य कॅन्सल होतील तर छेदामधले सुद्धा 3च होणार, म्हणजे 100 वरचे या 2 आणि या 100 वरचा 1, म्हणजेच आपलं राहिलं काय मित्रांनो, आता या ठिकाणी राहिलं 16 गुणाकारामध्ये 105 गुणाकारामध्ये 105 छेदामध्ये 10 गुणाकारामध्ये 105 छेदामध्ये 100. आता याला आपण कितनं भाग देऊ शकतो, तर याला 5 भाग देऊ शकतो. 5 1 5 5 2 10, परत 5 1 5 5 2 10 5 1 5. आता या 2 ना आपण काय करूयात, या 2 ना आपण मित्रांनो 16 ला भाग देऊ शकतो. बे 1 बे, बे 8 16, बे 8 16. इथं 8 गुणाकारामध्ये 105 गुणाकारामध्ये 21 आणि गुणाकारामध्ये 105 छेदामध्ये 100. मग याला सुद्धा आपण 5 न भाग देऊ शकतो. पहा 5 1 5 5 2 10 हा शून्य जशास तसा, परत 5 1 5 5 2 10 5 1 5, इथे 21 आला, इथं 20 आला. आता 20 ना आपण या 105 ला भाग देऊ शकतो. पहा 5 1 5 5 चोक 20 5 चोक 20, परत 5 1 5 5 2 10 5 1 5. आता या 4 ना आपण मित्रांनो 8 ला भाग देऊ शकतो, म्हणजे 4 1 4 4 2 8 4 2 8, म्हणजेच आपलं काय राहिलं 2 गुणाकारामध्ये 21 गुणाकारामध्ये 21 गुणाकारामध्ये 21. आता मित्रांनो पहा याचा दोघांचा जर गुणाकार जर केला तर किती येतो 42. किती आला मित्रांनो 42, आणि 21 गुणाकारामध्ये 21 जर केलं तर 21 चा वर्ग होतो मित्रांनो 441. 441. मग काय करा 441 गुणाकारामध्ये 42 करा, गुणाकारामध्ये 42 करा. आता गुणाकारामध्ये 42 केल्याच्या नंतर बे 1 बे, इथं 2 आला, बे 2 8 ना, बे चोक 8, परत बे चोक 8, इथं सुद्धा 8 आला, प्लस 4 न गुणाकार करा. आता 4 1 4 4 1 4 4 चोक 16 16 6 हातचा आला 1, 4 चोक 16 16 1 17 16 1 17. आता याची बेरीज करा, इथं 2 आला, 8 आणि 4 झाला 12 12 शिल 2 न हातचा आला 1, इथं झाला मित्रांनो 8 आणि 6 14 14 आणि 1 हातचा 15 15 शिल 5 हातचा आला 1, 7 आणि हातचा 1 झाला मित्रांनो 8 आणि हा 1 जशास तसा, म्हणजेच 18,522 ही काय आली मित्रांनो एकूण रास आली. ही काय आली रास आली. रास म्हणजेच काय मित्रांनो चक्रवाढ व्याज प्लस मुद्दल म्हणजेच रास असते, म्हणून या राशीमधून काय करायचं आपल्याला, जे काही मुद्दल आहे ती मायनस करा. ही राशीमधून मुद्दल मायनस केल्याच्या नंतर आपल्याला आपला आन्सर येऊन जाईल. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 16,000 मायनस करा, 16,000 मायनस करा, 16,000 मायनस करा. या ठिकाणी पहा 2 मधून 0 गेला 2 राहिला, 2 मधून 0 गेला 2 राहिला, 5 मधून 0 गेला 5 राहिला, 2 मधून 6 गेला 8 मधून 6 गेला 2 राहिला, 8 मधून 6 गेला 2 राहिला, 1 मधून 1 गेला 0 राहिला, म्हणजे 2,522. 2,522 हे चक्रवाढ व्याज या ठिकाणी असणार आहे. म्हणजे दशादशे 5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती, तर ते 2,522. किती 2,522 या ठिकाणी असणार आहे, म्हणून 2,522 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा प्रश्न सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेला असेल. पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. आता 6 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्येचे गुणोत्तर 5 जसे 6 आहे. जर त्या वर्गातील मुलांची संख्या 30 असेल तर मुलीची संख्या काढा. नवी मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न सोडवा. तर पहा पहिला ऑप्शन आहे 48, 2 नंबरचा ऑप्शन आहे 36, 3 नंबरचा ऑप्शन आहे 45, 4 नंबरचा ऑप्शन मित्रांनो 60. तर पहा गुणोत्तर आणि प्रमाण या टॉपिकवर मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे. सर्वप्रथम काय करायचं, एका वर्गातील मुले आणि मुली या ठिकाणी पहा सर्वप्रथम काय दिले, यांनी मुले दिले. हे पहा या ठिकाणी मुले दिलेले, या ठिकाणी मुली दिलेले. म्हणजेच मुलाचं गुणोत्तर पहिलं गुणोत्तर काय 5. 5 कोणाचं असणार आहे, मुलाचं, कारण की मुलं पहिल्या क्रमांकावर दिले, व मुली म्हणजे मुली दुसऱ्यांदा आहेत म्हणून मुलीचं प्रमाण आहे 6. म्हणजेच आपण लिहून घ्या या ठिकाणी पहा मुले
सर्वप्रथम गणितामध्ये जे दिलं ते लिहून घ्या, मुले आणि या ठिकाणी मुली, या ठिकाणी काय दिलं मुली. आता काय म्हणते, मुलाचं प्रमाण आहे 5, मुलाचं प्रमाण आहे 5, मुलीचं प्रमाण आहे 6, मुलीचं प्रमाण आहे 6. ठीक आहे. आता जर त्या वर्गातील मुलांची संख्या, मुलांची म्हणजे कोणाची, मुलांची संख्या, मुलांची संख्या 30 आहे, म्हणजेच मुलाखाली लिहा, मुलं किती आहेत 30, मुले किती आहेत मित्रांनो 30, मुलं किती आहेत 30, म्हणजेच मित्रांनो 5 जसे 30 असेल तर 6 जसे किती, 5 जसे 30 असेल तर 6 जसे किती, म्हणजे या 5ला काय केल्याच्या नंतर 30 होतील, तर 5ला 6 न गुणल्याच्या नंतर 30 होतील, म्हणजे 5 × 30. त्याचप्रमाणे इथं 6 न गुणायचं, म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 6 न, कारण की ते प्रमाणामध्ये आहेत म्हणून इथं सुद्धा 6 न गुणा, म्हणजे 6 × 6 = 36, 6 × 6 = 36. म्हणजे याचा अर्थ मुलांची संख्या आणि मुलींची संख्या याचा जर विचार जर केला तर मुलं आहेत 30, मुली आहेत 36, आणि या ठिकाणी त्याने आपल्याला विचारलं काय, तर मुलीची संख्या किती, तर मुलीची संख्या आहे 36, मुलीची संख्या किती आहे 36. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 7 नंबरचा प्रश्न पहा. 2701 या 4 अंकापासून बनणारी 4 अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक कितीचा असेल, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला धुळे पोलीस भरतीला विचारलेला प्रश्न आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर दिलेले. पहिलं ऑप्शन पहा 6183, 2 नंबरचा ऑप्शन आहे 5365, 3 नंबरचा ऑप्शन आहे 6054 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 5676. तर मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा पहा. सर्वप्रथम तुम्हाला सर्वात मोठी संख्या पहा, सर्वात मोठी संख्या कशी बनवतात हे माहित असणं गरजेचं आहे. पहा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सर्वात मोठी संख्या बनवता, त्यामध्ये दिलेली जे काही संख्या आहेत यापैकी आपल्याला सर्वात मोठी संख्या बनवायची असेल तर सर्वात पहिल्यांदा सर्वात मोठा अंक लिहा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या ह्या उतरत्या क्रमांकाने लिहायच्यात. कशा संख्या? उतरत्या क्रमांकाने. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती? या दिलेल्या संख्यापैकी 2, 7, 0 आणि 1 पैकी 7 सर्वात मोठे म्हणून 7 सुरुवातीला लिहा. 7च्या नंतरचा दुसरा अंक मोठा कोणता आहे तो म्हणजे मित्रांनो 2 लिहा. त्याच्यानंतरचा मोठा अंक आहे 1, त्याच्यानंतरचा अंक आहे मित्रांनो 0. ही झाली मित्रांनो आपली मोठ्यात मोठी संख्या. ही काय झाली? आपली मोठ्यात मोठी संख्या. दिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या ही झाली. आता लहान संख्या बनवायची. मग सर्वप्रथम काय करायचं? लहान अंक घ्यायचा. परंतु याच्यामध्ये एक 8 ही आहे. या ठिकाणी 0 जर असेल तर 0 पहिल्यांदा लिहायचा नाही. मग काही विद्यार्थी काय करतील? लहान संख्या लिहायची. म्हणून या ठिकाणी सर्वात लहान कोण आहे? 0, म्हणून 0 लिहितील. 0 पैकी लहान कोणता आहे? 1 आहे. त्याच्यानंतर लहान कोणता आहे? 2, त्याच्यानंतर लहान कोणता आहे? 7. हे जर तुम्ही असं लिहिलं तर हे चुकलं. कारण की 0 इकडं किती जरी लिहिलं तर शून्याला इकडं किंमत नसते. म्हणजेच या संख्येच्या डावीकडे किती तुम्ही 0 दिले तर त्या शून्याला किंमत नसते, लक्षात ठेवा. संख्येच्या उजवीकडे 0 दिल्याच्या नंतर त्या शून्याची किंमत वाढत जाते. परंतु इथं जर एखादी XYZ संख्या असेल, जर तुम्ही याच्या इकडे जर 0 लिहित असाल तर किती जरी 0 लिहिले त्याची किंमत वाढत नाही. परंतु या संख्येच्या उजवीकडे 0 दिल्याच्या नंतर या संख्येची किंमत वाढते. म्हणजे हे जे काय तुम्हाला 0 दिसत या शून्याला इथं काही किंमत नाही. म्हणजे ही संख्या 3 अंकी झाली. ही संख्या 3 अंकी झाली. ही संख्या कशी 3 अंकी झाली? म्हणून मित्रांनो या ठिकाणी ही चुकलेली आहे. तर हे कसं करायचं? तर पहा या ठिकाणी आता हे कसं करायचं तर पहा या ठिकाणी तुम्हाला सांगतो हे कसं करायचं. मग सर्वात लहान संख्या बनवित असताना काय करायचं? 0 व्यतिरिक्त सर्वात लहान संख्या कोणती? मग 0 सोडून सर्वात लहान संख्या कोणती? 0 व्यतिरिक्त सर्वात लहान जी काही संख्या आहे ती आहे मित्रांनो या ठिकाणी 1, म्हणून 1 लिहा. आता 1 लिहिल्याच्या नंतर मग 0 लिहा. इथं 0 लिहा. आता काय करा? 1च्या नंतरची लहान संख्या आहे 2, 1च्या नंतरची लहान संख्या आहे 2 आणि 2च्या नंतरची सर्वात मोठी संख्या आहे 7. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ही झाली लहान संख्या, सर्वात लहान संख्या. दिलेल्या संख्येपासून बनणारी सर्वात लहान संख्या. आता आपल्याला मोठी संख्या सुद्धा मिळाली, लहान संख्या सुद्धा मिळाली. आता आपल्याला काय विचारलंय? सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील आपल्याला फरक काढायचा. म्हणजेच मित्रांनो याची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची. म्हणजेच मग आता मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करूया. इथं आहे मित्रांनो 0 आणि खाली आहे 7. 0 मधून 7 जातो का? नाही जात. म्हणून इथं हातचा इथं घ्या. इथं झाले 10. 10 मधून 7 गेला, किती राहिला? 10 मधून 7 गेला 3 राहिला. परत इथं झाला 0, 0 मधून 2 जाणार का? नाही. म्हणून या 2 मधला एक हातचा इथं घेतला, इथं झाले 10. 10 मधून मित्रांनो 2 गेला, राहिला 8. 10 मधून 2 गेला 8 राहिला. या 2 मधला हातचा इथं घेतला होता म्हणून इथं किती राहिला? 1 राहिला. 1 मधून 0 गेला 1 राहिला.
1 राहिला आणि त्याच्यानंतर पहा सातामधून 1 गेला 6 राहिला, सातामधून 1 गेला 6 राहिला, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे 6183. 6183 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक किती मध्ये, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही पीवायक्यू जर केले आणि कन्सेप्ट छोट्या छोट्या कन्सेप्ट जर तुम्ही जर शिकत जर गेले तर 100% मित्रांनो तुमच्यावर वर्दी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. जर मित्रांनो तुम्हाला वर्दी हवी असेल, वरतीचं जो तुम्हाला जर येड जर असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही ही पीवायक्यू सिरीज करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणजे होईल याची गॅरंटी मी घेतो. 25 पैकी 25 मार्क सुद्धा तुम्हाला येऊन जातील. पहा पुढचा प्रश्न. पहा मित्रांनो, तुम्हाला कोणती गोष्ट जर मिळवायची जर असेल तर तुम्हाला योग्य दिशेने जाणं गरजेचं असतं. पहा मित्रांनो, तुम्ही खूप दिवसापासून स्पर्धा परीक्षा करत आहात, परंतु जर तुमची दिशा जर चुकलेली असेल तर मित्रांनो तुम्ही मेहनत करून सुद्धा यशाच्या जवळ जाऊन सुद्धा तुम्हाला यश हे मात्र मिळत नाही. याचं कारण हेच आहे. तर पहा, 3 मित्र अ ब क एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरी अनुक्रमे 12 मिनिटांमध्ये, 18 मिनिटांमध्ये व 20 सेकंदामध्ये पूर्ण करतात. पहा 12 सेकंद, सॉरी मिनिट नाही, 12 सेकंद, 18 सेकंद आणि 20 सेकंदामध्ये पूर्ण करतात. तर किती मिनिटाच्या नंतर ते तिघे प्रारंभ बिंदू जवळ येतील. आता पहा, अ नावाचा मित्र, अ नावाचा जो काही मित्र आहे, ब नावाचा मित्र आहे आणि क नावाचा मित्र, हे तिघ जण मित्र आहेत. मग हे काय करते, अनुक्रमे, म्हणजेच अ नावाचा मित्र 12 सेकंदामध्ये एक वर्तुळाची म्हणजे त्या वर्तुळाकृती मैदानाची फेरी पूर्ण करतो. ब नावाचा मित्र काय करतो, 18 सेकंदामध्ये पूर्ण करतो आणि क नावाचा मित्र 20 सेकंदामध्ये एक राऊंड म्हणजे एक गोलाकार राऊंड असेल हे वर्तुळाकृती राऊंड हे पूर्ण करतो. म्हणजे हा इथून जर सुरुवात केल्याच्या नंतर ही येणे सुरुवात केली, याने 12 सेकंदामध्ये पूर्ण केलं. त्याच्यानंतर इथून सुरुवात केली, याच्यानंतर इथं आला हा बने किती 18 सेकंदामध्ये पूर्ण केलं. त्याच्यानंतर कने सुद्धा इथून सुरुवात केली आणि तो आला किती 20 सेकंदामध्ये. मग आता हे तिघ वेगवेगळ्या वेळी पोहोचलेले, मग एकाच वेळी, म्हणजेच या प्रारंभ बिंदूपासून ते एकाच वेळी म्हणजे एकत्र केव्हा येतील अशा स्वरूपाचा विचारलेला आहे. मग असा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्यावेळेस मित्रांनो काय करायचं, याचा नेहमी काय करायचा असतो, आपल्याला या ठिकाणी काय करायचं, लसावी काढायचा. म्हणजेच आपल्याला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही संख्या दिलेली याचा आपल्याला डायरेक्ट लसावी काढा. याचा मित्रांनो आपल्याला काय लसावी काढायचा. आता पहा, लसावी काढत असताना याची पद्धत सुद्धा, ही पद्धत सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लसावी काढत असताना या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग जाणं महत्वाचं असतं, निदान 2 संख्येला तरी. ठीक आहे. मग आता पहा, 12, 18 आणि 20 या संख्येला भाग जाणारी संख्या कोणती आहे मित्रांनो, ती आहे 2. या सर्व संख्येला भाग जाणारी संख्या आहे 2, म्हणून या ठिकाणी 2 लिहा. 2 लिहिल्याच्या नंतर आता 12ला भाग जायचा असेल तर कितीचा मित्रांनो, 6 न द्यावं लागेल. 6 2 12. या ठिकाणी कितनं द्यावं लागेल, 9 2 12 आणि या ठिकाणी 10 2 20. आता 6, 9 आणि 10 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर या संख्येपैकी हे जे काही 6 आणि 3 दिसत आहेत याला 3 भाग, 6 आणि 9 दिसत आहे याला 3 भाग जाईल, परंतु 10ला जाईल का, नाही जाणार. किंवा 6 आणि 10ला 2 भाग जाईल, म्हणजे 2चा देऊन घ्या. मग इथं 2 लिहा. 2 लिहिल्याच्या नंतर कितीचा जाईल मित्रांनो, परत या ठिकाणी अशी लिहिज द्या. परत 3 2 6, परत 9ला भाग जात नाही म्हणून 9 जशाच तसा लिहा. परत 5 2 10. आता 3, 9 आणि 5 याला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर याला जाईल मित्रांनो 3 ने भाग जाईल. मग 3चा भाग देऊन द्या. 3चा भाग म्हणजे 3 1 3, 3 3 9 आणि 5ला भाग जातो का, नाही, म्हणजे 5 जशाच तसे लिहा. मग काय करा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे, या ठिकाणी समोर आता याचे भाग जातो का, आता 3 5 आणि 1 याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इथं स्टॉप करायचे. ज्यावेळेस खाली 1 1 येतो त्यावेळेस हे स्टॉप करायचं. मग काय करायचं, आता सर्वाचा गुणाकार करायचा. बेदोनी 4, 4 त्रिक 12, 12 1 12, 12 त्रिक 36, 36 5, अच्छा 36 गुणाकारामध्ये 5 करा. 5 क 30, 30 ला 0 हातचे आले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 15 आणि 3 18, म्हणजेच 18 सेकंदामध्ये 180 सेकंदामध्ये ते तिघ प्रारंभ बिंदूपाशी येतील. किती, 180 सेकंदामध्ये ते तिघ प्रारंभ बिंदूपासून येतील. आता पहा मित्रांनो, परंतु त्यांनी जे काही उत्तर दिले आपल्या मिनिटामध्ये आणि आपलं उत्तर आलं सेकंदामध्ये. मग मित्रांनो 1 मिनिट म्हणजे किती होतं, 60 सेकंद होत असतं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग मित्रांनो आता 180 सेकंद मध्ये किती मिनिट, म्हणजे याचा काय करायचं मित्रांनो, 180 हे जे काही सेकंद दिसत आहेत, 1 मिनिटाचा 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो, म्हणून याला 60 न भागा. 60 न भागल्याच्या नंतर हा 0 कटला, अंशामधला 1 0 कटला, छेदामधला म्हणजे छेदामधला अंशामधला 1 1 0 कॅन्सल झाला. राहिलं मित्रांनो 18 छेदामध्ये 6,
6 जर भाग जर दिला तर भाग कितीचा जाईल मित्रांनो 3चा जाईल, म्हणजे या ठिकाणी 3 मिनिट आलं, म्हणजे ते तिघं 3 मिनिटाच्या नंतर परत प्रारंभ बिंदूपासून येतील. ऑप्शन क्रमांक 3 कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. म्हणजे कुठला प्रश्न कशा पद्धतीमध्ये हँड करायचा हे जर तुम्हाला एकदा जर समजलं तर मित्रांनो तुम्ही याचा आन्सर काढू शकता. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न घ्या आता 9 नंबरचा प्रश्न. एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास, एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते, तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल. म्हणजे एक संख्या आपल्याला घ्यायची अशी की ज्या संख्येमध्ये एक संख्या त्या संख्येतून आपण काय केले 5 वजा केले, 5 वजा केलं आणि 7 न भागलं तर उत्तर काय आलं आपल्याला 2 आलं. मग पहिलं कंडिशन करून घ्या. पहिलं कंडिशन आपल्याला काय म्हणतं, पहिलं कंडिशन पहा. पहिलं कंडिशन आपल्याला काय म्हणतं, एक संख्या, ती संख्या आपल्याला माहिती आहे का नाही, x संख्या. आता या संख्येतून काय केले 5 वजा केले, या संख्येतून 5 वजा केले, 5 वजा केलं आणि 7 न भागलं, त्या संख्येतून 5 वजा केले 7 न भागलं, 7 न भागल्याच्या नंतर आपल्याला उत्तर काय मिळालं 2 मिळालं. म्हणजे एका संख्येतून 5 वजा केले, एका संख्येतून 5 वजा केले आणि 7 न भागलं, त्या संख्या 7 न भागलं तर उत्तर काय येतं आपलं 2 येतं. म्हणून मित्रांनो आपल्याला काय करायचं आता 5x इथं काय x - 5 छेदामध्ये 7 बरोबर 12 बरोबर 2 आहे. बरोबर किती आहे मित्रांनो 2 आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो पहा x - 5. आता या ठिकाणी जे काही छेदामध्ये म्हणजेच भागाकारामध्ये जे काही तुम्हाला 7 दिसत आहे इकडे गेल्याच्या नंतर गुणाकारामध्ये जातील, म्हणजेच मित्रांनो बरोबरचं चिन्ह द्या आणि त्याच्यानंतर 7 दोन्ही 14. इथं किती आलं मित्रांनो 14 आलं. 14 कसं आलं कारण की हे छेदामधले 7 आणि इथं 2 आहेत, याचा काय होईल मित्रांनो गुणाकार होईल. झाले मित्रांनो या ठिकाणी 14. आता 14 झाल्याच्या नंतर हे जे काही तुम्हाला 5x हे जे काही तुम्हाला 5 दिसत आहे -x -5 दिसत आहे. आता हे जे काय -5 आहेत, हे जे काय -5 आहेत इकडे गेल्याच्या नंतर प्लस मध्ये जातील, इकडे गेल्याच्या नंतर प्लस मध्ये जातील, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे x बरोबर किती येईल, x बरोबर किती 5 आणि हे 14 किती झाले मित्रांनो x बरोबर आले 19. x बरोबर किती आलं मित्रांनो 19. म्हणजे आपण जी काही संख्या मानली होती x ती संख्येची किंमत आहे मित्रांनो, म्हणजे x बरोबर आहे 19, म्हणजे ती संख्या आहे मित्रांनो 19, ती संख्या 19. म्हणजे आता ही जर संख्या जर आपल्याला 19 मिळालेली असेल तर पुढच्या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचं, जर त्या संख्येतून 4 वजा करायचे म्हणते, आपल्याला संख्या मिळाली कोणती 19. आता या संख्येतून आपल्याला पुढे काय सांगितलं 4 वजा करा. मग या संख्येतून आपण 4 वजा केले, 4 वजा करून 3 न भागलं, 3 न जर या ठिकाणी जर भागलं तर आपलं उत्तर काय येईल. मग पहा मित्रांनो आता 19 मधून 4 गेला, 19 मधून 4 गेला किती राहिला 15 राहिला, 15 राहिला आणि छेदामध्ये किती आहे मित्रांनो 3. आता 3 न जर आपण 15 ला भाग जर दिला तर भाग कितीचा जाणार मित्रांनो 5 चा जाणार, भाग कितीचा जाणार 5 चा जाणार. मग येणारं उत्तर असणार आहे किती असणार आहे 5 असणार आहे. पहिलं ऑप्शन आहे 7, 2 नंबरचा ऑप्शन आहे 19, 3 नंबरचा ऑप्शन आहे 5 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणी 8. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. संपूर्ण प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न म्हणजे 10 नंबरचा प्रश्न. एका करंडीतील आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात, तर त्या करंडीमध्ये कमीत कमी किती डझन आंबे होती. कमीत कमी ज्यावेळेस गणितामध्ये शब्द असतो त्यावेळेस त्याचा काय काढायचा असतो मित्रांनो, त्यावेळेस त्याचा काढायचा असतो लसावी. हे लक्षात ठेवा, लसावी कमीत कमी शब्द येतो त्यावेळेस त्या संख्येचा काढायचा असतो तुम्हाला लसावी. ज्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त असा शब्द असतो काढायचा असतो त्याचा मसावी. त्यावेळेस काय काढायचा असतो मसावी. ही शब्द लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय गणितामध्ये कमीत कमी शब्द दिले, गणितामध्ये काय कमीत कमी शब्द दिलेले, म्हणून आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे मित्रांनो याचा सर्वांचा लसावी काढायचा. म्हणजे 7चा आणि 15चा लसावी काढा. कारण की त्यांनी काय म्हणलेले त्यांनी काय म्हणलेले मित्रांनो या ठिकाणी एका करंडीमध्ये त्यांनी काय म्हणले एका करंडीमध्ये आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केले. म्हणजेच करंडीमध्ये 7 किंवा 15 याप्रमाणे गट जर केले तर प्रत्येक वेळेस 3 आंबे काय होतात उरतात म्हणजे काय शिल्लक राहतात. आता कमीत कमी करायचे म्हणजेच मित्रांनो याचा काय करायचं आपल्याला लसावी काढायचा म्हणजे या ठिकाणी 7 आणि ही ठिकाणी 15 याचे गट करायचे आपल्याला. 7 आणि 15चे गट करायचे, याचा काढायचा मित्रांनो लसावी. आता लसावी काढत असताना जर मूळ संख्या सोबत दिली असेल, जसं की मित्रांनो 7 ही मूळ संख्या आहे,
7 ही मूळ संख्या असेल तर मित्रांनो याचा डायरेक्ट गुणाकार करावा लागतो, हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. मग 7 गुणाकारामध्ये जर तुम्ही 15 केलं तर पहा, जर तुम्हाला 7चा पाडा येत नसेल किंवा 15चा पाडा येत जर नसेल, 7चा पाडा येणं तुम्हाला एक अंकीचा पाडा 10 पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचे पाठ असतात. मग काय करायचं, आपण 7 जर या ठिकाणी 15 जर गुणलं तर 105 येणार आहे. कसं तर पहा, 7 या ठिकाणी गुणाकारामध्ये करा. पहा 7 1 7 7 5 35, 35 ला 5 हातच्या आले 3, परत 7 1 7 7 3 10. पहा आलं का, 105 आलं. किती आलं मित्रांनो, 105 आलं. आता मित्रांनो लसावी किती आला आपला, लसावी आला 105. परंतु प्रत्येक वेळी काय होतं, 3 काय होतं या ठिकाणी उरतात. 3 उरतात म्हणजे जास्तीचे असतात, म्हणजे यामध्ये जास्तीचे असल्यामुळे यामध्ये 3 प्लस करा. पहा जास्तीचे असल्यामुळे यामध्ये 3 प्लस करा. 3 प्लस केल्याच्या नंतर 5 आणि 3 झाले मित्रांनो 8. 5 आणि 3 झाले 8. 0 शिला 0, 1 शिला 1, म्हणजेच मित्रांनो किती आंबे झाले, 108 आंबे. किती आहेत मित्रांनो त्या ठिकाणी, 108 आंबे. 108 आंबे. परंतु आपल्याला काय ठिकाणी 108 आंब्याची संख्या दिली नाही, डझन दिले. मग मित्रांनो डझन, एका डझन मध्ये किती असतात तुम्हाला माहितच असेल मित्रांनो. एका डझन मध्ये एका डझन मध्ये किती संख्या असते तर 12 म्हणजेच 1 डझन असतं. 12 म्हणजेच 1 डझन असतं. मग मला सांगा आता 12 म्हणजे 1 डझन असेल तर 180 मध्ये किती डझन, म्हणजेच मित्रांनो मग 108 भागाकारामध्ये 12 करा. आता याला आपण 6 ने भाग देऊ शकतो. 6 1 6 sin 2 12, 6 1 6 6 1 6, 10 मधून 6 गेला 4 राहिला झाला 48, 6 7 42 आणि 6 8 48 झाला 18. म्हणजे 18 भागाकारामध्ये 2 न जर भाग दिल्याच्या नंतर भाग कितीचा जाणार, 9चा जाणार. भाग कितीचा जाणार, 9चा जाणार. म्हणजेच 108 आंबे, म्हणजेच मित्रांनो 9 डझन आंबे. 9 डझन आंबे. आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला, किती डझन आंबे असतील तर ते 9 डझन असतील. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. मित्रांनो थोडी सर्दी झालेली, त्यामुळे थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम असेल तर तो ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, तर पहा सिंधुदुर्ग पोलीस भरतीमध्ये हा विचारलेला प्रश्न होता. अशा स्वरूपामध्ये एकूण 10 प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत. मित्रांनो हा आपला व्हिडिओ क्रमांक 6 क्रमांकाचा होता. यापूर्वीचे जे काही 5 व्हिडिओ आहेत तर ते 5 व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटतील तर आपल्या चॅनलवर पोलीस भरती प्लेलिस्ट आहे. ही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता. या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण तुम्हाला पोलीस भरतीचे जे काही क्वेश्चन आहेत हे मिळून जातील. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. आता थांबण्याच्या पूर्वी जर मित्रांनो PYQ सिरीज, जर तुम्हाला ही PYQ सिरीज या ठिकाणी जिल्हा वाईज जर हवी असेल तर मित्रांनो आपण एकूण 50 जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकाच्या विश्लेषणासहित या ठिकाणी आपली रेकॉर्डेड बॅच आहे. ही बॅच सुद्धा तुम्ही परचेस करू शकता PYQ ची, फक्त PYQ ची. आणि जर तुम्हाला संपूर्ण गणिताची बेसिक पासून बॅच जर करायची असेल तर ही सुद्धा बॅच अवेलेबल आहे. ही सुद्धा रेकॉर्डेड रूपामध्ये मित्रांनो ही सुद्धा बॅच तुम्ही अवेलेबल करू शकता. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे मिळून जवळपास मित्रांनो 100 ते 150 व्हिडिओ यामध्ये अपलोड झालेले आहेत. ठीक आहे, PYQ ची बॅच सुद्धा घेऊ शकता किंवा या ठिकाणी संपूर्ण गणिताची सुद्धा तुम्ही बॅच या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो PYQ अशा स्वरूपामध्ये जर अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.